सिंगद ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप, महिलांचा ठाम आवाज। 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली। मात्र या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या विविध तक्रारी आणि नाराजीमुळे वातावरण चांगलेच तापले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळविताना ग्रामपंचायतीतील पठणाचकानींवर घरकुलाचे हप्ते टाकले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे ग्रामपंचायतीची कोंडी झाली आणि ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद स्वयंसहायता समूहातील अंदाजे 30 महिला उपस्थित होत्या। त्यांनी ग्रामपंचायतीपुढे ठोस मागण्या ठेवल्या। त्यामध्ये उमंग महिला ग्रामसंघ, ग्रामशक्ती महिला संघ व ग्रामसंस्कृती उमेद कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, गरीब महिलांना प्रधानमंत्री आवास, घरकुल आणि गाय कोटा तत्काळ उपलब्ध करून देणे, भिलवाडी उमेद ग्रामसंघ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे। महिलांनी यावर ठाम भूमिका घेत ठराव ग्रामपंचायतीकडे लेखी स्वरूपात सादर केले। ग्रामस्थ व महिलांच्या एकमुखी मागण्यांमुळे ग्रामपंचायतीला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली। ग्रामस्थांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। बराच काळ घरकुल व शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार देखील त्यांनी मांडली। महिलांच्या ठाम आवाजामुळे ही ग्रामसभा ऐतिहासिक ठरल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे। विदर्भ न्यूज मराठीसाठी विठ्ठल राठोड, सिंगद, दिग्रस। बरोबर आहे का काय त्याच्यात चुकत आहे ते कारण आम्ही आता आपल्याकडे जी आहे ती 2018 ची आता वाढीव वाढणार ना, आता आज रोजीची आहे तुमची आणि त्यानुसार आम्ही त्या अभियानामध्ये आमची समूह होते ना, ते पहिले 300 होते, नंतर आम्ही आता 150 म्हणजे असे मिळून 460 असे इथं समूह झालेले आहे। आम्हाला आमचे ग्रामसंघ जे आहे 2, एक ग्रामशक्ती आणि ग्रामसंघ आणि एक ग्रामशक्ती, यासाठी आम्हाला कार्यालय पाहिजे आणि कार्यालय बांधकामासाठी मॅडम निधी पाहिजे आणि आमच्या ग्रामसंघामध्ये आमच्या महिलांच्या रोड हवे। जेव्हा ग्रामसभा होईल काही तर आमची मागणी मागायसाठी आम्हाला वेळ भेटला पाहिजे। म्हणजे आमच्या महिलांच्या मागण्या आम्ही तुम्हाला ठरावसहित त्यांच्या सह्यासहित आम्ही लेखी देऊ, कारण ते रोड पाहिजे त्यांना, कोणाला घरकुल नाही, कोणाला ग्रामशक्ती। उन्नर काम त्याला चलाव ना। ठीक ठीक थांब 10 मिनिट दे जरा वताव कर दवा कानो तारंगा काहीच पिसाची नाही। अरे मला 2 पुस्तक भेटतात, 3 किस्त्या विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।